छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यामधून निसटले नव्हते. त्यांनी तिथल्या मोगल अधिकाऱ्यांना लाच दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बायकोला आणि औरंगजेबाच्या वजिराला सुद्धा लाच दिलेली होती. त्या हुंडीचे पुरावे आपल्याकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्याहून निसटला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहसिन खान किंवा मोईन खान नावाच्या एका व्यक्तीकडून अधिकृत दस्तक किंवा परवाने घेतले होते. त्याचे सही शिक्के त्या परवान्यावर होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सही शिक्के असलेले परवाने हे पत्र घेऊन आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांच्या ऐवजी लाच देऊन आपली सुटका केली. अशा प्रकारचं वक्तव्य राहुल सोलापूरकर या अभिनेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलं. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज निसटले कसे हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, वाचत आलोय. बऱ्याचशा पुस्तकांमधून आपण हा किस्सा रंजकपणे किंवा तटस्थपणे किंवा जी खरी माहिती असते त्या खऱ्या माहितीच्या आधारे आपण तो किस्सा वाचलेला आहे, ऐकलेला आहे. आपल्याला हे सगळं माहिती आहे. तरी सुद्धा राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आणि शिवाजी महाराज नक्की निसटले कसे हा विषय चर्चेत आलाय आणि त्याच्यावरून बरेचसं राजकारण घडतंय, बरेचसे वादप्रतिवाद होत आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू आणि छत्रपती शिवाजी महाराज नेमके निसटले कसे, त्या काळातील अस्सल पुरावे काय सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी नेमका कुठला प्रयत्न केला होता किंवा कुठला अटेम्प्ट त्यांनी केलेला होता, हे सगळं काही अस्सल साधनांमधून आपण आज जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 12 मे 1666 छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांच्या समोर आला तो एकमेव इतिहासातला क्षण. औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते. पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जाणं बंधनकारक होतं. औरंगजेबाची 1-2 पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर ते आग्रा या प्रवासामध्ये शिवाजी महाराजांना मिळालेली होती. औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगने आणि मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा रामसिंगने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षिततेची हमी घेतली होती आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला येऊन पोहोचले होते. पण त्यांनी जो काही विचार केला होता त्याच्या अगदी उलट त्या आग्र्याच्या दरबारात घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या दरबारामध्ये अपमान झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अपमानाच्या विरोधामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला. तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पूरा खानदान देखा, मैं कैसा आदमी हूं तुम गौर करो, चाहे मेरा सिर काट के ले जाओ लेकिन मैं पातशाह की जी हुजूरी नहीं करूंगा. अशा प्रकारचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आग्र्याच्या दरबारामध्ये केलं. औरंगजेबाचा अपमान केला आणि शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ दाखवून त्या आग्र्याच्या दरबारातून बाहेर पडले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मेला औरंगजेबाचा त्याच्या वाढदिवसा दिवशी दरबारात अपमान केला. 13 मेला छत्रपती शिवाजी महाराजांना रामसिंग भेटायला आला. हा रामसिंग तो जो छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करायला भाग पाडलेल्या मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा. हा रामसिंग छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आला. शिवाजी महाराजांचा राग एका दिवसानंतर म्हणजे जवळपास 13 मेला शिवाजी महाराजांनी रामसिंगची भेट होत होती. त्यावेळेस त्यांचा राग शांत झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची या रामसिंगने समजूत काढली. शिवाजी महाराजांनी सांगितलं की आज माझी तब्येत बरोबर नाही, मी उद्या म्हणजे 14 मेला आग्र्याच्या दरबारामध्ये येईल, पण आज तुम्ही संभाजीराजेंना औरंगजेबाला भेटण्यासाठी घेऊन जा. त्या संध्याकाळी मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा हा रामसिंग संभाजीराजेंना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेला. औरंगजेबाने मानाची वस्त्र, मानाचा खंजीर छत्रपती संभाजी महाराजांना सन्मानार्थ त्या दरबारामध्ये पेश केला. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची एकांतामध्ये भेट मागितली. पण अफजल खानाचं प्रकरण ताजं होतं. आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांविषयी बऱ्याचशा अफवा उठल्या होत्या, किंबहुना मराठ्यांनीच त्या अफवा उठवलेल्या होत्या. त्यामुळे औरंगजेबाने ही एकांतातली भेट नाकारली आणि याच दरम्यान ह्या 2 दिवसाच्या घडामोडीमध्ये औरंगजेबाचा वकील जाफर खान, औरंगजेबाचा आणखीन एक सरदार जसवंत सिंग जो मराठ्यांकडून हरून मराठ्यांना पाठ दाखवून पळून गेलेला होता आणि ज्याच्या मागं उभा केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा दरबारात अपमान केला होता, हा जसवंत सिंग आणि त्यासोबत औरंगजेबाची बहीण जहानारा, या तिघांनी औरंगजेबाचे कान भरले. एक साधा जमीनदार, दख्खनीतला कुठल्या तरी एका छोट्या प्रांताचा जमीनदार आपल्या दरबारात येतो, बादशाचा अपमान करतो. जर ही गोष्ट संपूर्ण हिंदुस्थानात कळाली तर असे छोटे मोठे जमीनदार उद्या दरबारात येतील, मुघलांचा अपमान करतील, मुघलांच्या बादशाचा अपमान करतील आणि ही दरबारी रीती रिवाजाला धरून ही गोष्ट नाहीये. तुम्ही सिवाला सबक शिकवला पाहिजे. औरंगजेब, मुघलांचे सरदार किंवा मुघल दरबारातील कागदपत्रांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा शिवाजी किंवा शिवाजी महाराज या नावाने आला नाही. औरंगजेबाने कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा शिवा म्हणून केलाय आणि अस्सल कागदपत्रांमध्ये आलेली जी वाक्य आहेत तेच मी तुम्हाला इथं सांगतोय. त्यामुळे इथं बोलत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा शिवा या शब्दाने केलाय. आणि ज्यावेळेस या दरबारी लोकांकडून औरंगजेबाचे कान भरण्यात आले त्यावेळेस औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं, रामसिंगला पत्र लिहिलं आणि रामसिंगला दरबारामध्ये बोलवून सांगितलं की तू लवकरात लवकर शिवाला आपल्यासोबत घे आणि काबूलच्या मोहिमेवर जा. रामसिंगला हे माहिती होतं की जर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काबूलच्या मोहिमेला घेऊन गेलो
तर तिथं कुठलातरी दगाफटका होईल आणि शिवाजी महाराजांना या मुघलांच्या सैन्याकडून किंबहुना या पठाणी सैनिकाकडून दगाफटका होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना काबूलच्या मोहिमेला घेऊन जाण्यासाठीची रामसिंहाला ऑर्डर दिल्या, पण रामसिंहाने अशा पद्धतीचं कुठलेही कृत्य करणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने औरंगजेबाला सांगितलं. मग या औरंगजेबाने रामसिंहाला छत्रपती शिवाजी महाराज पळून जाणार नाहीत असा शब्द दे आणि असा जामीन मला लिहून दे, तू जामीन राहा असं म्हणून त्याच्याकडून त्या जामिनाच्या अर्जावर सह्या घेतल्या. आता शिवाजी महाराजांच्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या, परंतु शिवाजी महाराज आत्तापर्यंत नजरकैदेत नव्हते. मी ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या 2 ते 3 दिवसानंतर किंबहुना 4 दिवसानंतर घडलेल्या दरबारी घडामोडी आहेत. तोपर्यंत शिवाजी महाराजांना नजरकैद केलेलं नव्हतं, पण शिवाजी महाराजांना काहीही करून आग्र्यातून निघून जायचं होतं आणि औरंगजेब काय आता शिवाजी महाराजांना आग्र्यातून जाऊ देणार नव्हता. पण शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये फेरफटका करण्याची मुभा होती. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी केली. औरंगजेबाचा अतिशय विश्वासू सरदार असलेला औरंगजेबाचा वजीर असलेला जाफर खान याला त्या मौल्यवान वस्तू भेट देण्यासाठी शिवाजी महाराज त्यांच्या घरी गेले. शिवाजी महाराज आणि जाफर खान याच्यामध्ये ज्यावेळेस संवाद होत होता त्यावेळेस त्या जाफर खानाची बेगम अतिशय अस्वस्थ होत होती. तिला कुठेतरी भीती वाटत होती की छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्या नवऱ्याला दगाफटका होईल, कारण अफजल खानाचं प्रकरण अजूनही चर्चेत होतं. आणि कसं तरी त्या जाफर खानालाही सुद्धा भीती होती की जर आपण औरंगजेबाला जर कळलं की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरी आलेत आणि माझ्यासोबत त्यांनी संवाद साधलाय, मला अतिशय मौल्यवान वस्तू त्यांनी भेट दिल्यात, तर माझ्यावर औरंगजेबाची अवकृपा होईल. औरंगजेबाला जर माझ्यावर संशय आला तर तो माझा कधीही काटा काढू शकतो. मग त्या जाफर खानने शिवाजी महाराजांच्या गोष्टी फक्त ऐकून घेतल्या, शिवाजी महाराजांनी दिलेल्या भेटी ठेवून घेतल्या आणि त्याने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप दिला आणि त्याच्यानंतर तो बादशाहकडं शिवाजी महाराजांच्या मागण्या घेऊन भेटायला गेला. आणि त्यातील एक प्रमुख मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांना काबूलच्या मोहिमेवर न पाठवता त्यांना दख्खनेमध्ये पाठवावं आणि दख्खनेचे किल्ले, उर्वरित जे काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते ते किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोपवावेत आणि विजापूर किंवा गोळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना सहकार्य करावं. ही गोष्ट ऐकून औरंगजेब काहीसा शांत राहिला आणि त्यानं मुघलांची काबूल मोहीम रद्द केली. पण त्याच्यानंतर मुहम्मद अमीन खान हा व्यक्ती शिवाजी महाराजांची रदबदली करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या वतीने औरंगजेबाला जाऊन भेटला. हा अमीन खान तो जो मीर जुमलाचा मुलगा होता आणि मीर जुमला आणि शहाजी महाराज हे खूप चांगले मित्र होते आणि या मीर जुमलाचाच मुलगा असल्यामुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्या मीर जुमलासोबत ओळख असल्यामुळं कदाचित या अमीन खानाने शिवाजी महाराजांची बाजू घेत औरंगजेबाला जाऊन भेट घेतली आणि औरंगजेबाला शिवाजी महाराजांची रदबदली करण्यासंबंधित त्यानं काही प्रस्ताव किंवा काही मागण्या औरंगजेबासमोर ठेवल्या. या गोष्टीमुळे औरंगजेब चिडला आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. आता शिवाजी महाराज नजरकैदेत अडकले. शिवाजी महाराजांच्या तंबूभोवती त्या फौलाद खानाचं 4 ते 5 हजाराचं खडं सैन्य, त्याच्या मागे मीना सैनिकांचं सैन्य, त्याच्या मागे रामसिंहाचा पहारा आणि त्याच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, एवढ्या मोठ्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले. शिवाजी महाराज सोडता त्यांच्या इतर सैनिकांना किंवा इतर सरदारांना किंवा छत्रपती संभाजी महाराजांना आग्रा शहरामध्ये फिरण्याची किंवा दरबारामध्ये जाण्याची मुभा होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र त्यांच्या राहत्या ठिकाणापासून बाहेर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नव्हती. आणि या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा जो पत्रव्यवहार सुरू झाला तो फार इंटरेस्टिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही मला दख्खनेमध्ये जाऊ द्या, मी बादशाची एकनिष्ठतेने सेवा करेल आणि विजापूर आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाही विरोधात लढेल. त्याच्यावर उत्तर म्हणून औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आणि सांगितलं त्यापेक्षा तुम्ही मला तुमच्या ताब्यात असणारी उर्वरित सर्व किल्ले माझ्या ताब्यात द्या, तुम्ही स्वतः काबूलच्या मोहिमेला जा आणि तुमच्या घरातली सर्व व्यक्ती हे आग्र्याला बोलवून त्यांना इथं हुजुरी करायला सांगा. याच्यावर उत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखीन एक पत्र औरंगजेबाला लिहिलं आणि सांगितलं की मला आता कुठल्याही प्रकारच्या राजव्यवस्थेमध्ये या राजकारणामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे, मी संन्यास घेतो आणि मी वाराणसीला जाऊन राहतो, मला इथून जाण्याची परवानगी द्या. त्याच्यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आणि सांगितलं त्यापेक्षा एक काम करा, प्रयागराज ही अतिशय महत्त्वाची जागा आहे, तुम्ही प्रयागराजला जा, म्हणजे आजच्या प्रयागराज म्हणजे अलाहाबाद, तुम्ही अलाहाबादला जा आणि त्या अलाहाबादचा जो किल्लेदार आहे बहादूर खान तो तुमची काळजी घेईल. हा बहादूर खान औरंगजेबाचा कॉन्ट्रॅक्ट किलर होता. औरंगजेब ज्याला ज्याला कैदी म्हणून अलाहाबादच्या किंवा प्रयागराजच्या किल्ल्यामध्ये पाठवत असते त्याचा बरोबर काटा काढण्याचं काम हा बहादूर खान करत होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या बहादूर खानाच्या बहादुरीची पूर्णपणे कल्पना होती, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी तिकडेही जाणं नाकारलं. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की मला इथल्या साधू संतांना, फकीरांना आणि मोठ्या मोठ्या लोकांना मिठाई वाटायच्या. याच्यावर मात्र औरंगजेबाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आलं नाही आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठाई वाटण्याची परवानगी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत बरंचसं धन नेलेलं होतं, बरेचसे दागिने नेलेले होते, परंतु तिथं गेल्यानंतर त्यांना कुठल्या तरी प्रकारे या धनाची किंवा दागिन्यांच्या
मार्फत निर्माण होणाऱ्या धनाची कुठेतरी गरज भासत होती, अजून त्यांना धन हवं होतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रामसिंहाला सांगून काही धन उसनं घेतलं, काही रक्कम उसनी घेतली आणि शिवाजी महाराजांनी एक हुंडी लिहून दिली. ती हुंडी रामसिंहाने मिर्झाराजे जयसिंगला पाठवली. मिर्झाराजे जयसिंगने ती मराठ्यांपर्यंत पोहोचवली आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये घेतलेलं कर्ज परस्पर फेडलं. हुंडी म्हणजे थोडक्यात आपण घेतलेलं कर्ज आणि त्या कर्जाचा एक कागद, ज्या कागदावर राजाची सही असते, शिक्का असतो, त्याला हुंडी असं म्हणतात. आणि ती हुंडी रामसिंहामार्फत मिर्झाराजेंना गेली आणि मिर्झाराजेंचं जे काही कर्ज शिवाजी महाराजांनी आग्र्याला घेतलं होतं ते कर्ज जिजाऊ साहेबांनी परस्पर महाराष्ट्रामध्ये फेडलं. याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या साधू संतांना, फकीरांना मिठाई वाटायला सुरुवात केली. खूप मोठे मोठे मिठाईने भरलेले पेटारे ह्या शिवाजी महाराजांच्या शामियानातून, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडत होते. त्यांची कडक चेकिंग केल्या जायची. फौलाद खानाच्या नजरेतून ते सर्व पेटारे बाहेर पडायचे. कुठल्याही अनोळखी माणसाला शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी प्रवेश नसायचा आणि शिवाजी महाराजांनाही त्या निवासस्थानाच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हे सगळं चालू असताना 13 ऑगस्ट 1666 छत्रपती शिवाजी महाराजांना एक अत्यंत महत्त्वाची बातमी समजली की विठ्ठलदासची हवेली तयार होतीये. छत्रपती शिवाजी महाराजांना काहीही करून या हवेलीमध्ये हलवायचं. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबाचा कान भरणारा जाफर खान, औरंगजेबाची बहीण जहानारा बेगम आणि औरंगजेबाचा एक सरदार जसवंत सिंग, जे तिघही शिवाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाची कानं भरत होती. 2 महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनेत परत जाऊ द्यावं, हा व्यक्ती दख्खनेत गेल्यानं आपला फायदा होईल, अशा पद्धतीची रदबदली शिवाजी महाराजांच्या वतीनं औरंगजेबाकडे करू लागली. आता औरंगजेबाचा संशय बळावला. औरंगजेबाला वाटलं की आता आपले काही सरदार छत्रपती शिवाजी महाराजांना फितूर होत आहेत. त्यातच रामसिंहांनी सुद्धा आपल्यासोबत आणलेले बरेचसे सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या डेऱ्याच्या बाहेर फौलाद खानाच्या सैन्याच्या मधल्या बाजूला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि फौलाद खानाच्या सैन्याच्या मध्ये जी जागा होती त्याच्या भोवती रामसिंहाने शिवाजी महाराजांची प्रोटेक्शन करण्यासाठी त्या सर्व सैनिकांना नियुक्त केलेलं होतं. यामुळे औरंगजेबाला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या रामसिंहाने आपलं सैन्य जमा केलंय की काय, आणि हे सगळं सैन्य शिवाजी महाराजांना मदत करेल ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यावर किंवा औरंगजेबावर हल्ला करतील. आता ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण अंदाज घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा लवकरात लवकर काटा काढावा अशा पद्धतीचा एक विचार औरंगजेबाच्या मनात आला आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना विठ्ठलदासच्या हवेलीमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. आणि ही गोष्ट ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजली त्यावेळी शिवाजी महाराजांनी 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, आपल्यासोबत आलेल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये परत पाठवावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या परवानगीचे किंवा औरंगजेबाच्या सही शिक्क्याची दस्तकं औरंगजेबाकडून मागून घेतली. औरंगजेबाला या मागणीमध्ये काही चुकीचं वाटलं नाही. त्याच्यामुळे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना किंवा त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना महाराष्ट्रात परत जाण्यासाठी परवाने किंवा दस्तकं दिली. शिवाजी महाराजांनी त्यातलं एक दस्तक किंवा परवाना आपल्याकडे ठेवून घेतलं. 14 ऑगस्ट 1677 छत्रपती शिवाजी महाराजांना जामीन राहिलेल्या मिर्झाराजे जयसिंगच्या मुलाला रामसिंहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जामिनातून मुक्त हो अशा पद्धतीचा सल्ला दिला आणि रामसिंहाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भेट नाकारली. शिवाजी महाराजांना आता कन्फर्म झालं होतं की येत्या काही दिवसांमध्ये आपल्यावर जीवघेणा हल्ला होणार आहे किंवा आपल्या जीवाला धोका आहे आणि लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेचा प्लॅन तयार करायला सुरुवात केली. 15 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने परमानंद 1 हत्ती, 1 घोडा आणि काही मौल्यवान गोष्टी घेऊन आग्र्याहून बाहेर पडला. आणि त्यानंतर 16 ऑगस्टला जन्माष्टमी होती. त्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून निसटून जाण्याचं निश्चित केलं. दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट 1666 छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. त्या दिवशी जुम्मा होता, शुक्रवार होता आणि तो मुसलमानांसाठी अतिशय पवित्र दिवस असतो. त्या दिवशी पहाऱ्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढिलाई असण्याची शक्यता होती आणि या संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलण्याचं ठरवलं आणि शिवाजी महाराज आपल्या शामियानामधून पेटाऱ्यामध्ये बसून किंवा पेटाऱ्यांच्या सोबत वेषांतर करून बाहेर पडले असं समकालीन कागदपत्रांमध्ये लिहून ठेवलेलं. आता ही कागदपत्र कुठली आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारा आणि राजाराम छत्रपतींच्या आज्ञेने ज्यांना सभासद बखरलेली त्या सभासदाने आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवलंय की छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यामध्ये बसून आपल्या शामियानामधून निसटले. त्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये काम करणाऱ्या मिर्झाराजे जयसिंगच्या पदरी एक परकालदास किंवा प्रकालदास नावाचा एक व्यक्ती होता. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर त्यानं 66 पत्र मिर्झाराजे जयसिंगला दक्षिणेमध्ये पाठवलेली होती. एक बंगाली इतिहासकार, महान बंगाली इतिहासकार यदुनाथ सरकार यांना त्या पत्रांचा मागोवा लागला. त्यांना ती 66 पत्र मिळाली. त्यांनी त्या 66 पत्रांचा अनुवाद केला आणि त्या अनुवादामध्ये त्यांना शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये नेमकं काय काय घडलं याची डे टू डे जी काय माहिती होती पूर्ण माहिती मिळाली. त्यांनी ती पूर्ण माहिती प्रकाशित केली आणि त्या पूर्ण कागदपत्रांमध्ये 3 सप्टेंबरला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या 15 ते 18 दिवसानंतर लिहिलेल्या एका कागदपत्रामध्ये एक उल्लेख त्यांना वाचायला मिळाला आणि तो उल्लेख असा होता की छत्रपती शिवाजी महाराज नेमके निसटले कसे
हे कुणालाही माहीत नाही. कदाचित ते पेटाऱ्यामध्ये बसून निसटले, का पेटाऱ्यासोबत वेषांतर करून निसटले, का ते हवेत गायब झाले, का त्यांनी कुठली जादू केली, याच्याविषयी कुणीही काही सांगत नाही. पण ते इथून निसटले हे मात्र निश्चित आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाच्या दरबारातील एक व्यक्ती हा महाराष्ट्रात मुक्कामी होता. त्यानं तारीख-ए-दिलकुशा नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या व्यक्तीचं नाव होतं भीमसेन सक्सेना. त्यालाही ज्यावेळेस या गोष्टीची माहिती कळाली होती, तर त्यावेळेस त्यानं स्वतःच्या कागदपत्रांमध्ये लिहून ठेवलं, की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यामध्ये बसून निसटले. आता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटत असताना पेटाऱ्यात बसले का वेषांतर करून तिथून निसटले, याच्याविषयी इतिहासामध्ये कन्फर्म सांगणारा एकही पुरावा आज अस्तित्वात नाही. पण शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून निसटले असतील किंवा वेषांतर करून गेले असतील, या 2च शक्यता सांगणारे जवळजवळ 6 ते 7 अस्सल समकालीन पुरावे. आता आपण येऊया राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याकडे. त्यांचं पहिलं वक्तव्य होतं, की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यामध्ये बसून निसटलेले नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळातल्या 6 ते 7 समकालीन कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराज पेटाऱ्यामध्ये बसून निसटले किंवा पेटाऱ्यासोबत वेषांतर करून निसटले अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांनी केलेलं दुसरं वक्तव्य असं आहे, की शिवाजी महाराजांनी मोगल अधिकाऱ्यांना लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली. मुळात शिवाजी महाराजांनी जाफर खान असेल, मुहम्मद अमीन खान असेल किंवा औरंगजेबाचे इतर काही महत्त्वाचे सरदार असतील, यांना ज्या मौल्यवान भेटी दिल्या तो काळ आहे मे 1666चा आणि शिवाजी महाराजांची सुटका झाली आहे 17 ऑगस्ट 1666. 1.5 महिन्याचा फरक आहे. त्यानंतर त्यांनी केलेलं तिसरं वक्तव्य, की छत्रपती शिवाजी महाराजांना ही लाच देण्यासाठी त्यांनी हुंडी किंवा कर्ज घेतलेलं होतं. मुळात जे कर्ज किंवा हुंडी घेतलेली होती, त्या हुंडीमधून निर्माण झालेला पैसा किंवा मिळालेला पैसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामधल्या साधू संतांना आणि मुल्ला मौलवी आणि फकीरांना जे मिठाईचे पेटारे पाठवले, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हुंडी घेतलेली होती. ती लाच देण्यासाठी घेतलेली नव्हती किंवा कुठल्याही वजीराला किंवा कुठल्याही मोगल सरदाराला महत्त्वाच्या व्यक्तीला भेट देण्यासाठी म्हणून ज्या काही मौल्यवान भेटी घेतल्या होत्या, त्यासाठी त्यांनी ती हुंडी घेतलेली नव्हती. त्यानंतर केलेलं चौथं स्टेटमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा वजीर आणि औरंगजेबाच्या बायकोलाही लाच दिली होती. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये औरंगजेबाच्या पूर्ण आग्रा भेटीमध्ये किंवा या शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्र्यातल्या राजकारणामध्ये एका स्त्री पात्राचा उल्लेख येतो. तिचं नाव आहे जहानारा, जी औरंगजेबाची बहीण होती, शहाजहानची लाडकी मुलगी होती. त्यानंतर त्यांनी केलेलं 5वं स्टेटमेंट, की छत्रपती शिवाजी महाराजांना मोहसिन खान किंवा मुईन खान नावाच्या एका अधिकाऱ्याने सही शिक्का असलेली पत्र दिली होती. परवाने किंवा दस्तक म्हणजे आजच्या काळातलं पासपोर्ट, आणि पासपोर्टवर जर तुम्ही कुठलाही एखादा साधारण सरदार जर आपला सही शिक्का देत असेल, तर कुठल्याही राजधानीमध्ये कुणीही येऊ शकत होतं, कुणीही जाऊ शकत होतं. मग तुमच्या राजधानीची सिक्युरिटीज काय राहिली, सुरक्षा काय राहिली? औरंगजेबाच्या सही शिक्क्याच्या परवान्यासह छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले हे जवळपास सगळ्याच कागदपत्रांमध्ये आहे. इव्हन औरंगजेबाचे दरबाराचे अखबार खंड 6 गह खरे यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये सुद्धा औरंगजेबाच्या सहीचे दस्तक घेऊन शिवाजी महाराज आग्र्याहून महाराष्ट्रात पोहोचले असा स्पष्ट उल्लेख आढळतो. त्यानंतर त्यांनी केलेलं 5वं आणि शेवटचं विधान, छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाल्याच्या नंतर कवींद्र परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्याहून निसटले. मुळात कवींद्र परमानंद छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होण्याच्या आधीच आग्र्याहून निसटले. त्यांच्यासोबत फक्त 1 हत्ती आणि 1 घोडा होता आणि त्यांच्याजवळ असणारी मौल्यवान जड जवाहिरं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवून घेतली होती. हे सगळं लिहिलंय कोण? रामसिंग किंवा मिर्झा जयसिंगच्या दरबारामध्ये काम करत असणाऱ्या परकालदास यानं. त्याची ती 66 अस्सल पत्र शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यात होते, त्याचा परकालदास सुद्धा आग्र्यातच राहिला होता. त्यानं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघितलेलं आहे, त्यानं प्रत्यक्ष राजकारण बघितलेलं आहे आणि त्यानं स्वतःही लिहून ठेवलंय, की शिवाजी महाराजांच्या आधी परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने आग्र्याहून बाहेर पडले. आपला इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा मराठे असतील, यांचा इतिहास अतिशय रोमांचक आहे, प्रेरणादायी आहे. पण ज्याही वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा इतिहास आपण एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर त्याच्याविषयी काही वक्तव्य करत असू किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला घेऊन आपण कुठले स्टेटमेंट्स करत असू, त्या इतिहासाची पडताळणी करणं हे आपलं परम कर्तव्य. मागील कित्येक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला घेऊन अनेक नवनवीन वाद, अनेक नवनवीन प्रतिवाद लोकांसमोर मांडण्यात येत आहेत. यानं होत काहीच नाही, फक्त शिवाजी महाराजांच्या चरित्राला घेऊन वेगवेगळ्या अनुषंगाने केवळ चर्चाच होतात, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. राहुल सोलापूरकर हे अतिशय उत्तम अभिनेते आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा अजरामर रोल त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे इतिहासाविषयी त्यांना नॉलेज नसणं किंवा इतिहासाविषयी ते अनभिज्ञ असणं हे निव्वळ अशक्य. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या असामान्य घटनेवर अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं ही कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे. मागील काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलेलंच नव्हतं किंवा सुरतेची लूट केलीच नव्हती, अशा पद्धतीचं एक लूज स्टेटमेंट महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर बसलेल्या एका व्यक्तीने केलेलं होतं. किती दिवस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा मराठ्यांच्या इतिहासावर अशाच पद्धतीचे लूज स्टेटमेंट मार्केटमध्ये येत राहतील आणि आपण केवळ त्याच्यावर वाद प्रतिवाद करत राहू.
कुठेतरी मूळ इतिहासामध्ये जाऊन, इतिहासाच्या पानांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शोधण्याची किंवा जे अस्सल इतिहास घडलेला आहे तो इतिहास लोकांसमोर मांडण्याची आज गरज आहे. राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य निश्चितच काही कादंबऱ्यांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये वाचलेलं किंवा ऐकीव माहितीवरचं असू शकेल. त्यांनी सांगितलेली सगळीच माहिती खोटी आहे असं नाही. परंतु ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर किंवा मराठ्यांच्या इतिहासावर अभ्यास करून आणि एकदा व्हेरीफाय क्रॉस चेक करून जर आपण स्टेटमेंट केले तर अशा पद्धतीचे वादप्रतिवाद होणार नाहीत आणि निश्चितच नवनवीन लोकांना इतिहासाकडे वळण्याची यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकेल किंवा स्फूर्ती मिळू शकेल. निदान इतकंच. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठे किंवा भारताच्या इतिहासावर अजून कुठल्या वेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.